नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला जाणून घेऊया आजची दिलासादायक बातमी आणि बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. मित्रांनो, आजची ब्रेकिंग न्यूज आहे. तर आजची मोठी खुशखबर, कौटुंबिक पेन्शनधारकांना मिळणार मोठे फायदे, सरकारची मेहरबानी, नवीन अपडेट. या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे कौटुंबिक पेन्शनधारकांच्या संदर्भातील महत्वपूर्ण बातमी आहे. कौटुंबिक पेन्शनधारकांना मिळणारे मोठे लाभ, पेन्शनधारकांना कोणते मोठे लाभ मिळणार आहे, हे लाभ केव्हा मिळणार आहे, पेन्शनधारकांच्या नियमामध्ये पेन्शन मिळण्यासाठी शासनाकडून कोणते धोरण अवलंबले जाते, या सर्व उपरोक्त प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास कोठेही स्किप न करता पहा. चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया. केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पेन्शन नियमामध्ये महत्वपूर्ण बदल करण्यात आले असून त्या संदर्भात सरकारने नवीन आदेश कार्यान्वित केले आहेत. कोणते नियम सरकारने कार्यान्वित केले आहेत? तर सरकारने फॅमिली पेन्शन मध्ये निर्माण होणारे वाद संपुष्टात आणण्यासाठी महत्वपूर्ण नियम सक्तीचे मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत. पेन्शनधारकांसाठी सरकारकडून पेन्शन नियमात मोठे बदल केले असून हे नियम आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट करणार आहोत. पेन्शनधारकांना आता नवीन नियम कार्यान्वित केंद्र सरकारने केल्यामुळे आपल्या पेन्शनधारकांसाठी आदेश जारी केले आहेत. पेन्शन योजनेअंतर्गत भारत सरकारने सर्व पेन्शनधारकांना तसेच कर्मचारी यांच्यासाठी पेन्शन संदर्भात नवीन मार्गदर्शक तत्वे, पेन्शन मध्ये कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण होऊ नये म्हणून नियमावली व मार्गदर्शक कार्यान्वित केले आहे. त्यातील पहिला नियम, पेन्शन संदर्भामध्ये लागू केलेले नियम. सर्व पेन्शनधारक आणि कर्मचारी यांना मिळणारे पेन्शन केव्हा मिळणार असून ते कधी मिळणार आहे याबाबत सविस्तर माहिती स्पष्ट केली आहे. आणि या पूर्वी पेन्शन संदर्भामध्ये अनेक वाद निर्माण होत होते, तेव्हा आता या मार्गदर्शक तत्व लागू केल्यामुळे कौटुंबिक वाद संपुष्टात येणार आहे. नियम क्रमांक 2, केंद्र सरकारच्या कार्यान्वित केलेल्या धोरणामुळे पेन्शनधारकांना मिळाले पेन्शन त्यांच्या विधूर किंवा विधवा असणाऱ्या सर्वप्रथम कोणास मिळणार? पेन्शनधारकांच्या मृत्यूनंतर त्याचे वारस हक्क म्हणून त्यांच्या पत्नीस किंवा जोडीदारास देण्यात यावे असे स्पष्ट केले. पेन्शनधारक व त्यांची पत्नी मृत्यूनंतर हे त्यांच्या पात्र असणाऱ्या मुलांना देण्यात यावे असेही नियमावलीत स्पष्ट केले आहे. तर तिसरा नियम अत्यंत महत्वाचा आहे. नवीन नियमानुसार जर पेन्शनधारक मृत्यू पावला असेल, त्याचबरोबर पेन्शनधारकाचा जोडीदार व त्याचे मुले सुद्धा जिवंत नसतील, तर त्यांना कोणतेही मूल नसेल तर त्या पेन्शनचा हक्क त्यांच्या पालकत्व स्वीकारणाऱ्या अपंग भावंड असेल तर त्यांना देण्यात यावे असे नियमात स्पष्ट केले आहे. चौथा नियम, सरकारच्या नियमामध्ये असे स्पष्ट केले की एखादा पेन्शनधारक असेल व त्या पेन्शनधारकाने 2 किंवा त्यापेक्षा जास्त पत्नी असतील, अशा प्रकरणात अनेक वाद निर्माण होतात. त्यावेळी सरकारने आता मार्गदर्शक तत्वे स्पष्ट केली आहे की पेन्शनधारकांच्या मृत्यूनंतर त्याचे सर्व पेन्शन समान प्रमाणात दोन्ही पत्नीस देण्यात यावे आणि दोन्ही पेन्शनचे दोन्ही हिस्से करण्यात यावे व त्या पेन्शन सम प्रमाणात विभागणी केली जाईल व त्या दोन्ही पत्नीला ते देण्यात येईल असे स्पष्ट केले. नियम क्रमांक 5, पेन्शनधारकाच्या मृत्यूनंतर जर 2 जोडीदार असेल आणि त्यातील पहिली पत्नी ही पेन्शन घेण्यासाठी अपात्र म्हणून घोषित झाली, तर दुसऱ्या पत्नीला दुसरे लग्न केल्यानंतर सांभाळ न केल्यास त्या पत्नीचा हक्क रद्द होईल आणि पेन्शनचा लाभ त्यांच्या मुलांना देण्यात यावे असे स्पष्ट केले. नियम क्रमांक 6, पेन्शनधारक कर्मचारी मृत्युमुखी पडल्यानंतर पेन्शनचा लाभ त्यांच्या पत्नीस प्राप्त होतो, पण अशा वेळेस त्याच्या विधवा पत्नीने दुसरे लग्न करून दुसऱ्या जोडीदाराबरोबर राहत असेल, अशा वेळेस त्याच्या पत्नीस पेन्शन नियमावलीनुसार
पेन्शन देण्यात येणार नाही असेही स्पष्ट केले आहे. पेन्शन नियमावलीमध्ये अनेक मार्गदर्शक बदल केले असून कौटुंबिक पेन्शनमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद होऊ नये यासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्व आदेशित केले आहेत. आणि संपूर्ण बातमीचा शीर्षक जर पाहिले तर निष्कर्ष असा निघतो आहे, उपरोक्त सरकारने जारी केलेले मार्गदर्शक तत्व आणि पेन्शन वाटपामध्ये निर्माण होणारे वाद संपुष्टात येणार आहे. यामुळे वारस हक्कासंबंधित वाद या निर्णायक मार्गदर्शक तत्वामुळे पुन्हा निर्माण होणार नाही याची खबरदारी शासनाने घेतली आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. धन्यवाद. जर मित्रांनो आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या दोस्त मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.